काळाच्या ओघात एक आधीची पिढी 20-25 वर्षांनी हळूहळू नष्ट होऊन जाईल. कडवट असलं तरी हे खरं आहे, कारण काळ कुणालाही थांबवता येणार नाही. त्यानंतर राहतील फक्त आठवणी, न विसरता येणाऱ्या लाख मोलाच्या आठवणी. नमस्कार. आजचा विषय खूप मनाच्या जवळचा, हळवा, आजी आजोबांशी निगडीत असा आहे. आईबाबांच्या रोषापासून वाचवणारी ढाल म्हणजे आजी आजोबा. सर्व हट्ट जिथे पूर्ण होतात ते असे आजी आजोबा. अशी ही आपली आजी सणवार नसताना आपण काही कपडे खरेदी करून आणले तर बोलते, कशाला विनाकारण पैसे खर्च करतोस किंवा करतेस? तेच पैसे दुसऱ्या कुठल्या महत्त्वाच्या कामासाठी उपयोगी पडतील बाळा. पैसे निरर्थक खर्च करण्यापेक्षा ते जपून वापरावेत. मग आपल्या तोंडातून सहज निघतं, आजी हा आजकालचा ट्रेंड आहे, फॅशन आहे, करावं लागतं. असं बोलून आजीला आपण गप्प करतो. खरंच ही पिढी कशी आहे ना, या पिढीतले लोक थोडे वेगळेच आहेत. दररोज नेमाने पहाटे लवकर उठून शुचिर्भूत होऊन सडा रांगोळी करणारे, देवासाठी फुलं तोडणारे, रोज पूजापाठ करणारे, रोज संध्याकाळी दिवाबत्ती करून रामरक्षा, अथर्वशीर्ष, पसायदान, शुभं करोती, हरिपाठ म्हणणारे व नातूपंतूंकडून म्हणवून घेणारे, मंदिरात एकतरी चक्कर मारणारे, पाणी वाया न घालवता झाडांना देणारे, वायफट खर्च न करणारे, रस्त्याने नेहमी दिसणाऱ्या लोकांची ओळख काढून त्यांची मनापासून विचारपूस करणारे, सणवार कोणताही गाजावाजा न करता पारंपरिकपणे साजरा करणारे, जुन्या झालेल्या वस्तू, चष्मा, बटनांचा मोबाईल काहीतरी जुगाड करून चिटकवून तसेच वापरणारे, जुनी चप्पल फाटली तर शिवून घालणारे, उन्हाळ्याचे वाळवणाचे पदार्थ बनवणारे, विकतचं लोणचं न आणता घरच्या घरीच लोणचं, चटण्या बनवणारे, घरच्या घरीच बनवणारे, बाहेर जायच्या कपड्यांनाच इस्त्री करणारे, पैसा जपून वापरणारे, सर्वात महत्त्वाचं म्हणजे घरच्या घरीच स्वयंपाक बनवणारे व घरचंच जेवण आवडणारे, दोन्ही हात जोडून समोरच्याला रामराम म्हणणारे, स्वतःची गैरसोय झाली तरीही पाहुण्यांचा व्यवस्थित पाहुणचार करणारे, अन्न वाया जाऊ नये म्हणून मोजकाच स्वयंपाक करणारे आणि जरी उरला तरी दुसऱ्या दिवशी त्याचा काहीतरी वेगळा पदार्थ बनवून आवडीने मिटक्या मारत न्याहारी करणारे किंवा उरलेला स्वयंपाक गरिबाला देणारे. हे लोक साधेपणा अंगी ल्यालेले, समाधानाने, अर्थपूर्णतेने, संयमाने, स्वाभिमानाने, चाकोरीबद्धतेने, शिस्तीने, दुसऱ्यांना प्रेरणा देणारे, त्यागाची शिकवण देणारे, स्वयंशिस्तीने, मानवतेने, अशा पद्धतीने जीवन जगणारे असे आहेत. अशा पद्धतीने जीवन जगायचं असतं. ही शिकवणच हळूहळू नष्ट होऊन जाईल. ही शिकवण हळूहळू संपून जाईल की काय? त्याच्या ओघात एक आधीची पिढी 20-25 वर्षांनी हळूहळू नष्ट होऊन जाईल. कडवट असलं तरी हे खरं आहे, कारण काळ कोणालाही थांबवता येणार नाही. त्यानंतर राहतील फक्त आठवणी, न विसरता येणाऱ्या लाख मोलाच्या आठवणी. तुमच्याही आयुष्यात नशिबाने आजी आजोबा असतील तर त्यांच्याशी प्रेमाने तुम्ही वागतच असाल, कारण त्यानंतर त्या संस्कारांना, त्या पैशाने विकत न घेता येणाऱ्या मायेला तुम्ही कायमचे मुकाल. आजी आजोबांची काळजी घ्या. काही कारणास्तव काळजी घेता येत नसेल तर 2 शब्द वेळ काढून त्यांच्याशी प्रेमाने बोला. मायेच्या 2 शब्दांना ते पारखे असतात. सुरकुत्या पडलेल्या त्या चेहऱ्यावरचं निरागस स्मित अनुभवून पहा, खूप समाधान वाटेल. माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर माझ्या चॅनेलला तुम्ही लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.